मोर्शी वरुड तालुक्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चौकात करण्यात येणारे अभिवादन हातामध्ये निळा झेंडा घेऊन जय भीमचा नारा देत शहरासह विविध गावांमधून फिरणारे बाईक स्वार ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या आंबेडकर यांच्या प्रतिमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत केली जाणारी प्रार्थना भीम गीते ऐकण्यासाठी झालेली गर्दी अशा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये मोर्शी वरुड तालुक्यात आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक विचार आहे, केवळ जयंती महापरिनिर्वाण दिन असे कार्यक्रम करून आपली जबाबदारी संपत नाही, तर बाबासाहेबांचे कार्य त्यांचे आदर्श प्रत्यक्ष अंगीकारून मानवी कल्याणासाठी स्वतःला झोकून द्यावे लागेल, तरच त्यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्यासाठी नवीन पिढीला दिशा देता येईल, असे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले। 14 एप्रिल रोजी मोर्शी वरुड तालुक्यात विविध ठिकाणी आमदार देवेंद्र भुयार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले। जगभरातील देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेचा अभ्यास करून त्यांच्या देशाची घटना तयार करतात। जगभरात केवळ धर्माच्या नावाने निर्माण झालेल्या राष्ट्रात कायमच उलथापालथ होत आहे, मात्र भारतासारख्या खंडप्राय देशाला एकत्रित ठेवण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेने केलेले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न आहे। केवळ आपल्या देशावरच नाही तर त्यांचे जगावर उपकार आहे, असे मत मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केले। भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरामध्ये विविध संस्थांच्या वतीने सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। ग्रामीण भागामध्ये विविध गावांमध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करण्यासाठी रविवारी सकाळपासूनच आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती। गाव माझा न्यूज करिता महादेव नवघरे, अमरावती।